नमस्कार. तर थंडी सगळीकडं वाढली आहे आणि आता थंडीमध्ये शरीराला आतून ऊब देण्यासाठी आपण आज बनवतोय बाजरीच्या पिठाचे थालीपीठ. तर बाजरी ही गरम असते आणि त्यामुळेच आपण आज बाजरीच्या पिठाचे थालीपीठ बनवतोय. तर या थंडीमध्ये हे थालीपीठ तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आणि तसंच हे थालीपीठ आपण लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकतो. त्याचबरोबर दह्याबरोबरसुद्धा हे थालीपीठ खूप छान लागतं. तर चला हे थालीपीठ कसे बनवले हे मी तुम्हाला दाखवते. इथं मी एक मोठी वाटी भरून बाजरीचं पीठ घेतलं आहे. त्याचबरोबर इथं 2 चमचे मी बेसन पीठ घेतलं आहे. 1 चमचाभर धण्याची पूड घेतली आहे. पाव चमचाभर हळद घेतली आहे. अर्धा चमचा लाल तिखट घेतलं आहे. तीळ घेतलेत 1 चमचाभर. चवीप्रमाणे मीठ. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. थालीपीठासाठी आपल्याला वाटण करायचं आहे. त्यासाठी इथं मी 3-4 हिरव्या मिरच्या, थोडंसं अद्रकचा तुकडा, 9-10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं घेतलं आहे. तर याचं आपल्याला आता वाटण करून घ्यायचं आहे. तर हे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि पाणी घालून आपल्याला हे बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं इथं मी आता पाणी घालते आणि बारीक असं याला वाटून घेते. आता इथं एक मी परात घेतली आहे आणि त्या परातीमध्ये आता आपण जे बाजरीचं पीठ घेतलं होतं तर ते बाजरीचं पीठ इथं मी या परातीमध्ये आता घालून घेते. तर 1 वाटी इथं मी बाजरीचं पीठ घेतलं होतं तर ते सगळं बाजरीचं पीठ परातीत घालून घेतलं. त्याचबरोबर जे बेसन पीठ घेतलं होतं तर ते बेसन पीठसुद्धा मी या परातीमध्ये घालून घेतलं आहे. आणि आता आपल्याला हे जे पीठ आहे तर हे व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात. तर धना पावडर घालून घेतली आहे. त्याचबरोबर हळद पावडर घातली आहे. लाल तिखट आणि तीळ घालून घेतले. तीळसुद्धा गरम असतात तर थंडीमध्ये तीळ खाल्लेले चांगले. आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. तर आता सगळे मसाले घालून झालेत. याच्यात आता आपण 1 कांदा घालून घेणार आहे. तर इथं मी कांदा असा व्यवस्थित हाताने बारीक कुस्करून घालते आहे म्हणजे थालीपीठ छान असं थापलं जाईल आणि कांदा जाडजाड राहणार नाही. तर व्यवस्थित असा कांदा मी इथं कुस्करून घातला आहे. आता आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं तर ते वाटणसुद्धा मी आता या पिठामध्ये घालून घेते. तर इथं सगळं हिरव्या मिरचीचं वाटण मी पिठामध्ये घालून घेतले. आता याच्यात आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण केलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घातले. त्यामुळे इथं लगेचच पाणी घालायचं नाही. अगोदर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं करून आपल्याला इथं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि आपण जसं पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला इथं या पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथं मी या पद्धतीने हे जे आपलं बाजरीचं पीठ आहे तर ते व्यवस्थित असं मळून घेते. तर हे बघा इथं आपलं जे थालीपीठाचं पीठ आहे तर ते छान असं व्यवस्थित मळून झालं आहे. तर खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही असं इथं मी व्यवस्थित असं पीठ मळून घेतलं आहे. याच्यावर आता मी थोडंसं तेल घालून घेते. त्यामुळं काय होईल पीठ अजून छान मऊ होईल. तर थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा मी हे पीठ व्यवस्थित कॉटनचा रुमाल घेतलाय आणि तो व्यवस्थित असा ओला करून घेतलाय. त्याच्यामुळं काय होईल आपलं जे थालीपीठ आहे तर ते रुमालाला चिकटणार नाही. तर आता थोडासा तेलाचा हात लावून इथं मी जे थालीपीठाचं पीठ आपण भिजवून ठेवलं होतं तर त्याचा एक उंडा घेतलाय आणि तो व्यवस्थित असा हातावर गोल करून घ्यायचा. थोडंसं रुमालावर परत एकदा मी पाणी घालून घेतलं आणि उंड्याला पण थोडंसं पाणी लावून घेतलं आणि पाण्याचा हात लावून आपल्याला हे जे थालीपीठ आहे तर हे
व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. तर खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, असं आपल्याला हे थालीपीठ व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. आता इथं माझं थालीपीठ जे आहे तर ते थापून झालं आहे. तर याला मध्ये मध्ये मी असे होल करते. त्याच्यामुळं काय होईल, थालीपीठ हे आतून चांगलं व्यवस्थित असं भाजलं जाईल. तर थालीपीठ छान असं थापून झाले. आता थालीपीठ थापत असतानाच मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता. तर तवा पण छान असा गरम झाला आहे. आता त्यावर इथं मी थोडंसं तेल घालून घेतलं. तर या पद्धतीने आपल्याला हे जे थालीपीठ आहे तर ते तव्यावर घालून घ्यायचं आहे. तर इथं मी हे जे थालीपीठ आहे ते तव्यावर घालून घेतलं आणि आता पुन्हा एकदा या थालीपीठाच्या बाजूने मी तेल सोडते आणि त्याचबरोबर आपण जी छोटी छोटी होल केली होती त्याच्यात पण मी थोडंसं तेल सोडते, म्हणजे जे आपले जे थालीपीठ आहे तर ते आतून चांगलं भाजलं जाईल. आता यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे, गॅस स्लो करायचा आहे आणि 3 ते 4 मिनटं चांगले व्यवस्थित असं खरपूस हे थालीपीठ भाजून द्यायचं. तर एक 3 ते 4 मिनटं झालीत. आता आपलं जे थालीपीठ आहे तर ते बघूयात आता कसं भाजलं गेलं आहे. तर एकदम निघायला पण एकदम इझी निघतं. तर या पद्धतीने मी इथं हे थालीपीठ पलटी करून घेतलं आहे. तर हे बघा किती छान असं सोनेरी कलर आपल्या थालीपीठाला आला आहे. आता पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवायचे आणि पुन्हा एकदा 3 ते 4 मिनटं आपल्याला जी दुसरी बाजू आहे तर ती व्यवस्थित अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. तर 3 ते 4 मिनटं झालीत. आता दुसरी बाजू पण कशी भाजली हे आपण चेक करणार आहे. तर हे बघा दुसरी बाजूसुद्धा छान अशी खरपूस भाजली आहे. सुंदर असा सोनेरी कलर आला आहे. आता हे थालीपीठ अजिबात पिठं लागत नाही, खूप छान असं भाजलं गेलं आहे. आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता अशाच पद्धतीने राहिलेले जे थालीपीठ आहे तर ते मी इथं बनवून घेते. प्रत्येक वेळेस थालीपीठ भाजताना थोडंसं तेल घालायचं, म्हणजे काय होतं थालीपीठ खूप छान असं भाजलं जातं. तर इथं पुन्हा एकदा मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि जे राहिलेले थालीपीठ आहे तर ते याच पद्धतीने इथे मी आता बनवून घेते. तर अशा पद्धतीने इथं आपले बाजरीच्या पिठाचे थालीपीठ हे बनवून तयार झालेत. तर या थंडीमध्ये ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.